नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत ना? आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आम्ही ऑटोवा टू केम्ब्रिज हा जवळपास 600 किलोमीटरचा ड्रायव्हिंग केल्याचा आमचा अनुभव आणि ऑटोवा सिटीमध्ये आमचा शेवटचा दिवस कसा होता याविषयी मी तुम्हाला थोडीशी माहिती देणार आहे। हा व्हिडिओ 2021 मधला आहे। आजचा आमचा शेवटचा दिवस होता ऑटोवामध्ये। बिझनेस रिलेटेड काही कारणामुळे आम्ही ऑटोवा सिटी सोडायचं ठरवलं। जवळपास 1.5 वर्ष आम्ही ऑटोवामध्ये होतो। सकाळी उठून फ्रेश झाल्याच्या नंतर आम्ही अगोदर ठरवलं की मंदिरामध्ये जाऊ, देवाचं दर्शन घेऊ, कारण हा बराच लांबचा प्रवास होता। कॅनडामध्ये दरवर्षी हजारो लोक कामानिमित्त एका शहरातून दुसऱ्या शहरामध्ये जातात। आपल्याला नवीन ठिकाणी जॉब भेटला किंवा आपला जॉब तिकडे चेंज झाला तर या कारणामुळे आपल्याला आपलं शहर सोडून दुसऱ्या शहरामध्ये जावं लागतं। कॅनडामध्ये प्रत्येक शहरामध्ये खूप छान छान मंदिर आहेत, तर ऑटोवामध्ये पण असंच एक खूप छान मंदिर आहे। तर त्या मंदिरामध्ये आम्ही आज दर्शनासाठी आलो। अतिशय सुंदर बांधकाम केलेलं या मंदिराचं आर्किटेक्चर खूप छान, मनमोहक आणि मन प्रसन्न करणार आहे। मंदिराचा आतमधला एरिया एकदम मोठा आणि अतिशय स्वच्छ होता। आम्ही सकाळी लवकर आल्यामुळे मंदिरामध्ये जास्त गर्दी नव्हती, कारण सर्व लोक जॉबला गेलेले असतात। जनरली मंदिरामध्ये वीकेंडला किंवा इव्हिनिंगला जास्त गर्दी असते। या मंदिरामध्ये अतिशय सुंदर अरेंजमेंट केली होती। मंदिराच्या आतमध्ये छोटी छोटी मंदिर बनवली होती। मंदिरामध्ये दर्शन घेतल्याच्या नंतर आम्ही पुन्हा घरी वापस आलो। ऑटोवा सिटी सोडण्याच्या अगोदर मुलांची एक इच्छा होती की आपण ओपन बस राईड करावी। त्यासाठी आम्ही ऑटोवा सिटीच्या डाउनटाउन एरियामध्ये आलो। ऑटोवा सिटी ही कॅनडाची राजधानी आहे आणि ही एक अतिशय सुंदर सिटी आहे। ऑटोवा सिटीवरती मी एक कंप्लीट व्हिडिओ टाकलेला आहे, तो जर तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पाहून घ्या। तर या ओपन बस राईडचा आनंद घेण्यासाठी आपल्याला तिथे अगोदर तिकीट्स घ्यावे लागतात। तर तिथे साईडलाच त्यांनी तिकीट काउंटर केलेलं आहे, तिथे आम्ही जाऊन सर्वांची तिकीट काढली अगोदर। तर ही आहे ओपन बस। या बसमध्ये बसून ती आपल्याला ऑटोवा सिटीचा पूर्ण टूर देतात। जवळपास 1 तासाची राईड असते, त्यामध्ये आपल्याला ते संपूर्ण माहिती देतात। बसा इथं, गो बॅक। हॅलो, शनिवारी रविवारी या बसला बरीच गर्दी असते। जे आजूबाजूच्या सिटीमधनं आलेले टुरिस्ट आहेत ते पण या बसचा वापर करतात। बस राईड सुरू झाल्याच्या नंतर आपल्यासोबत त्यांनी एक गाईड दिलेला असतो। तो गाईड आपल्याला काय करतो, त्या सिटीविषयी, ते वेगवेगळे जे स्पॉट आहेत, जो वेगळा एरिया आहे, त्या एरियाविषयी आपल्याला ते माहिती देत असतात। So I have only 3 planes up here, guys, but they're not together, okay? Donc on est maintenant dans le quartier du Glebe, qui est reconnu comme étant un des plus prestigieux livres de la région. Et le Glebe est en fait, Glebe est un ancien mot qui veut dire église. सिटी बस राईडचा आनंद घेण्यासाठी वेदर क्लिअर असणं खूप गरजेचं असतं आणि लकीली आजचं वेदर खूप छान होतं। एकदम क्लिअर, एकही ढग नव्हता आणि स्वच्छ वातावरण असल्यामुळे आपल्याला सिटीचा खूप आनंद येत होता।
ऑटोवा सिटी ही कॅनडाची कॅपिटल सिटी आहे आणि त्यामुळे कॅनडाचे प्राईम मिनिस्टर आणि जे मोठे मोठे मिनिस्टर आहेत ते याच ठिकाणी राहतात. व्हिडिओमध्ये डाव्या साईडला हे जे तुम्हाला नदीसारखं दिसत आहे, ही नदी नाही तर हा कॅनाल आहे. याचं नाव आहे रेडिओ कॅनाल. तर याचं कन्स्ट्रक्शन मॅनमेड आहे. 1826मध्ये याचं कन्स्ट्रक्शन चालू झालं होतं. हा जवळपास 202 किलोमीटर अंतरचा आहे. तर बोट शिपिंग करण्यासाठी, ट्रान्सपोर्टेशनसाठी याचं निर्माण त्यावेळेस केलं गेलं. जवळपास 6 वर्ष याचं कन्स्ट्रक्शन चाललं. त्यानंतर 1832मध्ये हा ओपन झाला. तर या सिटी बस राईडला जवळपास 1 तासाचा टाईम लागतो आणि या 1 तासामध्ये आपल्याला सिटीविषयी भरपूर माहिती भेटते. ऑटोवा सिटीमधून जाणारी ही एक भली मोठी नदी आहे. हिचं नाव आहे ऑटोवा रिव्हर. तर या नदीला 12 महिने पाणी असतं आणि सतत पाणी असल्यामुळे नदीच्या आजूबाजूचा निसर्ग खूप छान दिसतो. ऑटोवा सिटीच्या डाऊनटाऊन एरियामध्ये जवळपास 7 ते 8 नॅशनल म्युझियम्स आहेत. वॉर म्युझियम, मेमोरियल म्युझियम्स अशा वेगवेगळ्या प्रकारचे खूप छान छान म्युझियम्स आहेत. And we're actually heading towards the Supreme Court coming up on your left, which is the highest court of appeal in the country. This is where we have judges appointed for life by Prime Minister and for life means until retirement, which is 77 years old for a judge. Yes. All right. So we're actually going to be going in front of Parliament Hill. No one is alone. तर ही आहे कॅनडाची पार्लमेंट बिल्डिंग. या बिल्डिंगमध्ये देशाचा सर्व कारभार चालतो. En 1916. Et on va terminer avec l'édifice Blackburn Langevin qui est à votre droite ici, qui est en fait l'endroit où on retrouve le bureau du Premier ministre au 2e étage. So we'll finish with the Blackburn Langevin building. तर अशी होती ही आम्ही ऑटोवात केलेली ओपन सिटी बस राईड. या बस राईडमध्ये आम्हाला बऱ्याच नवीन गोष्टी पाहायला भेटल्या. हा अनुभव आमच्यासाठी खूप वेगळा होता. थँक्यू सो मच. रिअली नाईस. त्यानंतर आम्ही कारमध्ये पेट्रोल भरलं आणि प्रवासाला सुरुवात केली. कॅनडामध्ये हायवे रोडची कंडिशन चांगली असल्यामुळे इथे वाहनांची स्पीड जवळपास 120 ते 130 या स्पीडने चालतात आणि अशा स्पीडमध्ये आपण अंतर किती लवकर काढलं हे आपल्याला समजत नाही. कॅनडामध्ये मेजर सिटीजला कनेक्ट करणारे जे हायवेज आहेत त्यांची कंडिशन खूप चांगली आहे. त्यामुळे लोकांना एका शहरामधून दुसऱ्या शहरामध्ये जर जायचं असेल तर कुठली अडचण येत नाही. अशा निसर्गरम्य वातावरणामध्ये जेव्हा आपण लॉंग ड्राईव्हला निघतो त्यावेळेस ड्रायव्हिंग करण्याची मजा मात्र खूप वेगळीच असते. जेव्हा कॅनडामध्ये समर टाईम असतो त्यावेळेस लोक लॉंग ड्राईव्हसाठी खूप जातात. एक फिरण्यासाठी म्हणून किंवा आपल्या वेगवेगळ्या शहरामध्ये जे मित्र आहेत त्यांना भेटण्यासाठी. आम्ही पहिल्यांदाच जवळपास 600 किलोमीटर ऑन रोड अशी ट्रिप करत आहोत. या अगोदर आम्ही एवढा लांबचा प्रवास कॅनडामध्ये बाय रोडने कधी केला नव्हता. जवळपास 2.5 तास आम्ही कंटिन्युअस ड्राईव्ह केली 120-130च्या स्पीडनं. त्यानंतर सर्वांना थोडंसं थकल्यासारखं झालं होतं म्हणून आम्ही वाटेमध्ये कुठेतरी थांबून ब्रेक घ्यायचं ठरवलं. इंडियामध्ये जेव्हा आपण लांबलच्या प्रवासाला निघतो त्यावेळेस जर आपल्याला कुठे वाटेत थांबायचं असेल भूक लागल्यावर तर आपल्या इकडे आजूबाजूला छोटी मोठी हॉटेल्स थोड्या थोड्या अंतरावरती असतात.
त्या प्रकारचे हॉटेल्स इकडे कॅनडामध्ये हायवेवरती नसतात. जवळपास 250 ते 350 किलोमीटर आम्ही प्रवास केल्याच्या नंतर आम्हाला इकडे हायवेच्या साईडला एक ऑन रूट नावाचं हॉटेल दिसलं. त्या ठिकाणी आपल्याला ब्रेकफास्ट करण्यासाठी किंवा वॉशरूमला जाण्यासाठी सुविधा असते. दुपारचे 3-3:30 वाजले होते आणि सर्वांना खूप जास्त भूक लागली होती. या ठिकाणी आम्ही जवळपास अर्धा पाऊण तास थांबलो. सर्वांनी जेवण केलं. जेवण केल्याच्या नंतर पुन्हा आम्ही प्रवासाला सुरुवात केली, कारण आपल्याला आणखीन जवळपास 250 ते 300 किलोमीटरचा अंतर काटायचं होतं. हायवेवरती जवळपास 600 किलोमीटर केलेला हा प्रवास आमच्या सर्वांसाठी अगदी वेगळा अनुभव होता. आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर अगोदरचे व्हिडिओज नक्की पहा. चला तर मित्रांनो, मग आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आपण लवकरच भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.